ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका तहे दिल से स्वागत करता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। देगलूर शहर की अहम खबरें देखें। नमस्कार, मी इर्शाद पटेल ताज़ा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताज़ा हालात न्यूज लाईव्ह। देगलूर शहरामध्ये आज देगलूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 102 प्रकरणे निकाली लागली तर 33 लाखाच्या वर वसुली झाली। देगलूर शहरात राष्ट्रीय लोक अदालत कोविड-19च्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय श्रीराम आर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या देगलूरच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायाधीश श्री सुधीर जी बर्डे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व श्री PC बारटक्के सहदिवाणी न्यायाधीश यांच्या यशस्वी मध्यस्थीने 102 प्रकरणे तडजोडीनंतर निकाली काढण्यात आली, तर 33,68,476 रुपयांची वसुली झाली। जाणून घेऊयात वकिलाती क्षेत्रातील दिग्गजांची काही मते। मी ॲडव्होकेट मंजुषा शिंदे। आज आमच्या येथे मान्यवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये देगलूर न्यायालयामध्ये लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते आणि लोक न्यायालयामध्ये समोपचाराने आपापसातील भांडणे आणि घरातील जे काही कायद्याचे वाद आहेत ते मिटवण्यासाठी लोक न्यायालय हा भरवला जातो। यामध्ये आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सिव्हिल दाव्यांमध्ये 50 दावे निकाली काढण्यात आले आणि त्यामध्ये एक हा वैवाहिक स्तरावरील जो वाद होता तो दोघांच्या समोपचाराने मिटवण्यात आला। आणि या कार्यक्रमामध्ये माननीय श्री आमच्या कोर्टाचे न्यायाधीश बर्डे साहेब व माननीय श्री बारटक्के साहेब यांनी अनेक दावे निकाली काढले, कारण कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 8 महिने लोक न्यायालय हा भरवला नव्हता, त्यामुळे अनेक जे प्रकरणे होती ती निलंबित होती आणि त्यातच विशेष बाब म्हणजे जे काही महिलांचे प्रकरणे होती, जसे की पोटगी आणि आजच्या लोक न्यायालयामध्ये विशेष करून महिलांवर जे कौटुंबिक अन्याय होत होते त्यावरील प्रकरणे खूप निलंबित राहण्यात आली होती। त्यावरही आज माननीय न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला व त्यांना एक शाश्वती देण्यात आली, जसे की पोटगी प्रकरणे ही खूप निलंबित होती आणि खूप स्त्रियां म्हणजे पोटगीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता, त्यांनाही एक मोठा दिलासा भेटला। आणि सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री बर्डे साहेब, माननीय श्री बारटके साहेब व तसेच आमचे अभिवक्ता संघाचे अध्यक्ष माननीय श्री देशमुख साहेब व सर्व संघाचे सदस्य यांनी उत्स्फूर्त आपला सहभाग नोंदवला। आज दिनांक 12/12/2020 या दिवशी सन्माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये आमच्या न्यायालयामध्ये आयोजित केलेले लोक न्यायालयामध्ये तसेच आमच्या न्यायालयाचे न्यायाधीश सुधीरजी बर्डे साहेब तसेच आमचे सन्माननीय न्यायाधीश बारटके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमच्या बार संघाच्या सर्व सदस्य व अध्यक्षांनी तसेच माझे सर्व सिनियर मंडळी ॲडव्होकेट सुरेश देसाई आणि ॲडव्होकेट काजी सर आणि ॲडव्होकेट कल्याणराव देशपांडे साहेब तसेच सन्माननीय आदरणीय सर्व ज्येष्ठ वकील तज्ज्ञ मंडळी तसेच आमच्या न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले होते आज रोजी, तर आमच्या सर्व सहकारी बंधूंनी भरपूर प्रकरणे निकाली काढण्यात आलेले आहेत। निकाली काढण्यात आलेले आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट अशोक अक्केंवर देगलूर कोर्टात 15 वर्षापासून प्रॅक्टिस करतो, पण या 2 ते 4 वर्षापासून या कोर्टामध्ये लोक न्यायालयामध्ये भरपूर प्रकरणे येत आहेत आणि भरपूर प्रकरणामध्ये कंटेस्टेड मॅटरसुद्धा यामध्ये सबमिट होत आहेत। तर माझी
याद्वारे असे सांगण्यात येते की मी या न्यायालयात आल्यापासून तर यावर्षी भरपूर प्रकरणे सबमिट झालेली आहेत. या अगोदर काही प्रकरणे सबमिट होत नव्हते, परंतु यावेळेस बारटके साहेब आणि भरडे साहेब या सर्वांनी मिळून लोकांना समजून सांगून कसे प्रकरण मिटवावे, तुम्हाला कसल्या प्रकारचा त्रास होत आहे याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना एक तारीख देत आहेत. त्या तारखेचा विचार करा म्हणून सांगत आहेत. नंतर ते लोकांना त्यांनी बोलवत आहेत. त्याप्रमाणे भरपूर आज प्रकरणे सबमिट झालेली आहेत. कारण कसं की त्या लोकांना समजून समजल्यावर त्यांना कळून चुकले आहे की आम्ही कोर्टात न फिरण्यापेक्षा एकदाच आम्ही सबमिट करून घ्यावा असा या लोकांचा उद्देश निर्माण झालेला आहे. लॉकडाऊन असतानासुद्धा आज 50 प्रकरणं सबमिट झालेली आहेत. या प्रकरणामध्ये सर्वात सहभागी म्हणजे आमचे अंकुश देसाई आणि सुरेश देसाई व ॲडव्होकेट वाकडे साहेब आणि मोहसिन अली वकील साहेब व तसेच आमचे मान्यवर जाधव साहेब, लच्छनकर आणि आमचे कांबळे साहेब, वाघमारे साहेब आणि सावळे साहेब या सर्वांनी मिळून सहभाग घेऊन प्रत्येक पक्षकारांना समजावून सांगून कशाप्रकारे न्यायालयामध्ये प्रवेश करावा आणि कसे आपले मास्क बांधून कोर्टात जावे असे सर्वांनी आम्ही समजावून सांगितलेलं आहोत. त्याप्रमाणे आमचे न्यूजचे जे हालात पेपरचे जे आमचे मित्र आहेत, संपादक आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचासुद्धा धन्यवाद मानतो. आज दिनांक 12 डिसेंबर 2020 सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोक न्यायालय आज आमच्या देगलूर तालुका येथे न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेला होता. यामध्ये आमच्या देगलूर तालुक्याचे न्यायाधीश आदरणीय श्री सुधीरजी बर्डे साहेब, सहन्यायाधीश आदरणीय बारटके साहेब, तसेच देगलूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एस.एम. देशमुख साहेब, सिनियर ॲडव्होकेट श्री सावळे साहेब, काजी साहेब, आरशेवार साहेब, नीलमवार साहेब आणि तसेच जाधव साहेब यांनी लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निपटारा करण्यासाठी सहकार्य केलं व तसेच ज्युनियर ॲडव्होकेट पण यामध्ये आवर्जून भाग घेतला आणि ज्या काही प्रलंबित प्रकरणे आमच्या न्यायालयामध्ये होती त्याचा निपटारा करून व तडजोड घडून आणला आणि प्रत्येक न्यायालयामध्ये अशी तडजोड आज रोजी घेण्यात आले. जवळपास आमच्या देगलूर न्यायालयामध्ये 50 ते 60 प्रकरणे निकाली काढण्यात आला. आज 12 दिसंबर 2020 को रियासत महाराष्ट्र के तमाम कोर्टों में लोक अदालत का इनेकाद अमल में आया है. उसी तरह से आज हमारे शहर देगलूर की दीवानी और फौजदारी अदालत में हमारे इज़्ज़तमाब मुंसिफ जनाब बर्डे साहब और बारटके साहब के ज़ेर निगरानी देगलूर अदालत में भी लोक अदालत का इनेकाद अमल में आया है. ये लोक अदालत ये हम हर वक्त सुनते रहते हैं. कभी लोक न्यायालय के नाम से सुना जाता है, कभी लोक अदालत के नाम से सुना जाता है. तो सबसे पहले मैं ये ज़रूरी समझता हूँ कि लोगों को ये बात बता देनी और ये बात समझा देनी ज़रूरी है कि ये लोक अदालत आखिर है क्या और ये क्यों रखी जाती है. तो देखिए, लोक अदालत ये कोई नई बात नहीं है. लोक अदालत वही चीज़ है जो हम हमारे बाप दादाओं के मुंह से हमारे छोटे से गाँवों में, गांव से लेके बड़े शहरों तक हम वो चीज़ को अमल में देखे हैं और उस चीज़ को हमने जिया भी है. लेकिन जैसे कि वो चीज़ क्या थी, उसका नाम क्या था, और आज ये चीज़ क्या है, इसका नाम क्या है. तो जैसा कि हम जानते हैं, गांव में गांव की एक पंचायत होती है. जैसा कि हमारे इलाक़ों में उसे पंचायत के नाम से जाना जाता है. और जैसा कि हम अगर शुमाली हिंदुस्तान की तरफ चले जाएं तो उसे खाप पंचायत के नाम से जाना जाता है. उसी तरह से जैसे गाँव में अगर कोई किसी फ़र्द का दूसरे फ़र्द से या भाई भाई का आपस में झगड़ा अगर हो जाता है तो
उस झगड़े को मिटाने के लिए गांव के इज़्ज़तदार बुज़ुर्ग लोग जिनका समाज में एक मुकाम हो और जिनकी बात दो भी फरीक मानते हों, ऐसे लोगों को जमा कर कर उनकी एक पंच कमेटी बनाई जाती थी जिसको पंच कहा जाता है। और वो पंच लोग उनके मामलात को सुनकर उस मसले का हल तजवीज़ करते थे और ऐसा हल तजवीज़ किया जाता था जो दोनों पर ही लाजिम हो और किसी के साथ कोई नाइंसाफ़ी ना हो। तो इसी कंसेप्ट को जहन में रखते हुए जिस वक्त अदालतों का निज़ाम अमल में आया, लेकिन हुआ यूँ कि अदालतों में हज़ारों की तादाद में, लाखों की तादाद में मामलात आ गए और उनका निपटारा मुश्किल होता नज़र आया। इसलिए हुकूमत ने और जुडिशरी डिपार्टमेंट ने सोचा कि भाई अब इन मामलात को निपटारा करने के लिए क्या तजवीज़ की जाए। तो इस तजवीज़ को अमल में लाने के लिए या ये कंसेप्ट को राइज करने के लिए जुडिशरी ने और फ्री लीगल एड ने इन तमाम मामलों पर गौर किया और इस बात पर गौर व खौस करके जो हमारा खदामत पसंद निज़ाम जो हमारा था, जिसको हम पंचायत कहते हैं, उसी पंचायत के निज़ाम को उठाकर लाकर कोर्ट में, अदालतों में रख दिया गया और उसका नाम दिया गया लोक अदालत, यानी कि लोगों की अदालत, लोगों के लिए, लोगों की तरफ से भराई गई लोक अदालत। अब आप ये समझेंगे कि ये लोक अदालत जब भराई जाती है तो इसमें होता क्या है। तो होता ये है कि जैसे आपके कोई मामलात जिसमें किसी भाई भाई का या किसी पड़ोसी का दूसरे पड़ोसी से अगर कोई झगड़ा हो, तो उस मामले को कोर्ट में आने से पहले या फिर कोर्ट में आने के बाद यहाँ के इज़्ज़तमाब जजेस, इज़्ज़तमाब मुंसिफ के सामने आपके मसले को रखा जा सकता है। और इसकी सबसे खूबी, इसकी सबसे ख़ास बात यह है कि जब आपका मसला चाहे अदालत में पेंडिंग हो, इल्तवा हो उसका, या वो चल रहा हो, लेकिन वो मामला अगर लोक अदालत में आता है तो उस मामले के ऊपर आपकी लोक अदालत की जो बैठक, जो सिटिंग होगी, उसमें आपका यानी कि एक फरीक उसके वकील और दूसरा फरीक उसके वकील और उस अदालत के मुंसिफ या जो कोई भी मुंसिफ जिसको जिम्मेदारी दी गई है, और उस लोक अदालत की जो बॉडी होगी जिसके अंदर समाज सेवक, जज और कोई जिम्मेदार शख्स और लीगल एड के पैनल के मेंबर्स, इस तरीके से 5 लोगों की कमेटी बनाकर उसको तरतीब दिया जाता है। और जब वो मामला रखा जाएगा अदालत में, तो वो अदालत के अंदर जो कोई भी बातचीत होगी, जो कोई भी मसले का हल तजवीज़ होगा, वो हल के ऊपर अगर 2 फरीक राज़ी होते हैं तो उस मामले को वहीं इख्तिताम पजीर कर दिया जाएगा। लेकिन अगर वो मामले से मुतमईन ना हो तो असल आपका जो मामला यानी कि पेंडिंग है उसके ऊपर इसका कोई असर नहीं होगा। ये बात बड़ी खुशाइंद है कि आपने जो कुछ भी बात कही, इसको एक पंचायत में कही हुई बात की हैसियत होगी, आपके केस पर इसका कोई किसी किस्म का असर नहीं होगा। ये पहली बात। और सबसे पहली लोक अदालत 1982 में गुजरात में ली गई। उसके बाद दूसरी लोक अदालत 1986 में चेन्नई में मुनक़िद की गई। उसके बाद से ये सिलसिला सारे हिंदुस्तान में चल पड़ा है और उसी की एक कड़ी के तौर पे आज रियासत महाराष्ट्र में, महाराष्ट्र लेवल पर लोक अदालत का इनेकाद अमल में आया। आज हमारे देगलूर शहर की अदालत में भी तकरीबन 100-150 से ज़्यादा मैटर फौजदारी और दीवानी के थे, जिसमें से तकरीबन 50 मैटर्स जो है जिसके अंदर मामलात झगड़ों के थे, पेंडिंग थे। ऐसे कई मामलात का निपटारा भी यहाँ पे हुआ जिसमें औरतों के कई मसाइल थे, भाई भाई के झगड़े थे। इन तमाम मामलों को हमारे यहाँ के जजेस और हमारे पैनल के ज़िम्मेदारों ने बहुत ही हुस्न सलूक करके और खुश असलूबी से उनको समझा बुझाकर मामलों को इख्तिताम पजीर किया है। लिहाजा आज का ये लोक अदालत बहुत कामयाब रहा और ये एक बड़ी खूबी है हमारे जुडिशरी सिस्टम की कि आपका केस कोर्ट में आने से पहले भी आप लाके उस अदालत में रख कर उस मामले को बग़ैर केस चलाए के निपटारा कर सकते हैं, जिसे कहा जाता है प्री लिटिगेशन। यानी कि प्री लिटिगेशन यानी कि प्री से मुराद ये है कि दावा होने से पहले, झगड़ा होने से पहले आप कोर्ट में आइए, फरीक़ैन को नोटिस दीजिए, 2 फरीक़ैन को आमने सामने लाइए और जजेस के सामने बैठ के मामले का इख्तिताम कर लीजिए। ये एक बहुत ही अच्छी बात है और हमारे जुडिशरी सिस्टम की एक खूबसूरती है। लिहाजा आज यहाँ पर
हमारे ताज़ा हालात के एडिटर, रिपोर्टर और कैमरामैन यहाँ आए, हर वक्त हर लोक अदालत की यहाँ कवरेज लेते हैं। ये हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। और तमाम मेरे साथी, मेरे सीनियर जूनियर एडवोकेट्स और हमारे शहर के जो जिम्मेदार समाज सेवक हैं, उन्होंने भी इसमें हिस्सा लिया। मैं तमाम का शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह हाफिज़। मी ॲडव्होकेट इनामदार अभिवक्ता संघ देगलूर यांचा सचिव या नात्याने आज देगलूर न्यायालयात आहे. देगलूर न्यायालय येथे मान्यवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने जो लोकन्यायालय घेण्यात आला त्याची समीक्षा मी याद्वारे करत आहे. मान्यवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आणि ज्या उद्देशाने लोकन्यायालय घेण्यात येतो त्या उद्देशान्वये प्रलंबित जे काही प्रकरणे आहेत, जुने नवीन किंवा भावकीतले जे काही प्रकरण आहेत, ते शांतता आणि शांततामय रीतीने त्यांच्यात तडजोड व्हावा आणि समाजातला जो समन्वय आहे तो अबाधित राहावा या उद्देशाने हा लोकन्यायालय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मान्यवर न्यायालयात आज जे काही प्रकरणं ठेवले होते त्यापैकी दिवाणी स्वरूपाचे 61 प्रकरणे आज तडजोडी अन्वये निकाली निघाले. त्यानंतर दावापूर्व प्रकरणं जे आर्थिक संबंधी फायनान्स संबंधी आणि बँकेसंबंधी होते त्यातही 47 प्रकरणं निकाली निघालेत आणि सदर प्रकरणात एकंदरीत 33,60,000च्या आसपास रक्कम मान्यवर न्यायालयामार्फत जी प्रकरणं ठेवली होती त्यात वसूल झाली. महत्त्वाची बाब ही आहे की लोकांनी या लोक अदालतीला भरपूर प्रतिसाद दिला. कोरोनाच्या ह्या लॉकडाऊन पिरियडसारख्या महामारीतसुद्धा त्यांनी वित्तीय संस्थावर भरवसा ठेवला आणि त्यांनी हे साथ केलं की संकट काळात कमीत कमी व्याजदरावर जो त्यांनी आर्थिक पुरवठा केला होता त्याचं त्यांनी संधी मिळताच त्याचा योग्य रीतीने परतावा केला. त्यामुळे समाजातली जी आर्थिक बाजू आहे ती नेहमी गरिबांच्या बाजूशी राहील आणि विश्वासाची राहील आणि जी काही सावकाराच्या दारी जाण्याची जी अनिष्ट प्रथा होती ही संपुष्टात येईल. ह्या अनुषंगाने आजचा लोकन्यायालय हा यशस्वी आणि सफल झाला असं मी गृहीत धरतो. सदर लोकन्यायालय सफल होण्यासाठी मान्यवर न्यायालयाचे दोन्ही न्यायाधीश श्री सुधीर बर्डे व चंद्रकांत प्रदीप बारटके साहेब यांनी विशेष असं मार्गदर्शन केलं आणि सहभाग नोंदवला आणि भरपूर वेळ दिला जेणेकरून प्रकरणं जास्तीत जास्त समोटान्वये निकाली निघतील. कोर्टाचे कर्मचारीवृंद, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव, आमचे दादा विलायत अली साहेब यांनी कार्यक्रमाचा पूर्ण लोकअदालतीचा समारोप होईपर्यंत योग्य ते मार्गनिर्देशन आणि सहभाग घेतला आणि आपला सहभाग नोंदविला. त्यामुळे सदरचा लोकन्यायालय हा सफल झाला असं मी गृहीत धरतो आणि जे काही भविष्यात असे लोकन्यायालय किंवा तडजोडीसाठी जेही प्रकरण असतील आपण निश्चितच कोर्टात यावं आणि आपला होणारा मानसिक त्रास टाळावा. कारण हेतू आहे की समाजात शांतता असली तर तो समाज समृद्धीकडे जातो आणि यामुळे ही लोकन्यायालय एक यशस्वी शांततामय समाजाची बांधणी करते. एवढंच बोलतो. धन्यवाद.